तर आम्ही आलो इथं हर्षूला कपडे घेण्यासाठी. हर्षूचा बड्डे आहे 8 तारखेला. तर त्यासाठीच आदल्या दिवशी कपडे वगैरे घेतले, फोटोशूट वगैरे केलं. त्याचबरोबर सियाला, इशूला त्यांना पण कपडे घेतले, एक ड्रेस बड्डेसाठी घालण्यासाठी. आणि त्यानंतर इथं आमचं शॉपिंग सगळ्यांचं चाललं होतं. आणि सियाचं, इशूचं खेळायचं चाललं होतं. त्या पायऱ्यावर चढत होत्या, उतरत होत्या. आणि हर्षू पण त्यांना बघून खेळत होता. तो पण वरती वगैरे जायचं म्हणत होता. त्यानंतर सगळं करून फोटो वगैरे काढून ड्रेस घेऊन घरी आलो लोणीला. तर घरी आल्यानंतर चॉकलेट फ्लेवरचा एक केक बनवला मी. कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा मला. नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे म्हणजे भावाचा उपवास म्हणते, उद्या नागपंचमी. तर सकाळीच गावात गेलते पारायणानंतर आता आले आणि सगळी आता पूजेची तयारी वगैरे केली. त्यांनी मी दोघींनी मिळून ते ताटात काय काय लागते. दूध घेतलेलं इथं, दोरा, अगरबत्ती, त्यानंतर पीठ आणि डाळ, दिवा घेतला लावण्यासाठी आणि पंचपाळा, हळदी कुंकू. तर आता आम्ही चाललोय वारुळाला. तर चला तर तुम्ही पण आमच्या सोबत पाया पडण्यासाठी. हर्षू, तर हर्षीचा आहे आमच्या आज बर्थडे पहिला. हर्षू, हॅपी बर्थडे हर्षू. शेक हँड कर रे, शेक हँड दे दीदीला. हॅपी बर्थडे. हा, हॅपी बर्थडे म्हणते दीदी. हॅपी बर्थडे. हा, हॅपी बर्थडे. सई दीदी पण म्हणती. थँक्यू. शेक हँड दीदीला. आता त्याच्या मूड नाहीये. सर्व झाली. त्यानंतर आलो आम्ही घरी. आणि घरी आल्यानंतर फराळाचं वगैरे केलं थोडंफार. आणि मग आता इव्हिनिंगचं टायमिंग झालेले. आणि आता मी घेतलेले बर्थडेचं डेकोरेशन करण्यासाठी. तर थोडंसं जे माझ्याकडे साहित्य होतं त्यामध्येच थोडंसं डेकोरेशन छानसं करणार आहे मी. आणि हर्षीचं चाललेलं आहे इथं खेळायचं. आणि मी करत होते डेकोरेशन. तर ताई म्हणल्या हे सगळं मी पण तुला मदत करू लागते, कधी उरकायचं हे. म्हणून मग ताई पण मला मदत करायला लागलेले आहेत मध्ये. तर ह्या जे लावलेले होते झुरमळे ते उडत होते वाऱ्याने. तर मग ताईंनी आणि मी दोघींनी मिळून ते चिटकवून घेतले. आणि छान असं मदत केल्यामुळे माझं लवकर डेकोरेशन पण झालं. त्याचबरोबर सई पण होती इकडं. सई पण खेळायचं चाललेलं होतं हर्षबरोबर तिचं. तर माझं डेकोरेशन करायचं चाललं होतं. फौजी पण मला फुगे फुगवून देत होते. तोपर्यंत भैया, प्रतीक्षा ते पण आले आणि त्यांनी पण मला मदत केली. फुगे वगैरे फुगवून दिले त्यांनी पण. त्या सगळ्यांनीच मदत वगैरे केली मला. त्यामुळे माझं उरकलं डेकोरेशन.